नमस्कार. वांगं म्हटलं की प्रत्येकालाच आवडतं. त्यातलीच ही एक वांग्याची रेसिपी. हे शेंगदाणे घेतले आहेत आणि ते बारीक गॅसवरती छान असे भाजून घेते. थोडेसे सगळीकडून एकसारखे भाजून घेते. तसं तर वांग्याच्या भरपूर प्रकारच्या रेसिपी आहेत, भाज्या बनवल्या जातात वेगवेगळ्या. त्यातलीच ही एक. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते मी काढून घेते. थोडंसं खोबरं घेतले बारीकसे तुकडे करून आणि तेही थोडंसं भाजून घेते आणि ते भाजून झाल्यानंतर ते असं प्लेटमध्ये काढून घेते. थोडंसं खोबरं, थोडं शेंगदाणे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं दोन्ही पण घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा लसूण घेते, थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा, जास्त नाही, थोडासा, आणि ते सगळं मिक्सरमध्ये बारीकसं वाटून घ्यायचं. पाणी घालायचं नाही, तसंच वाटून घ्यायचं कोरडंसं. आणि मग दुसरीकडे मी एका प्लेटमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच हे सगळं सारण घालते आणि मग हळद घातली थोडीशी, त्यानंतर लाल तिखट, थोडं धने पावडर, आपल्या आवडीनुसार घ्यायचं. आपल्याला किती कमी जास्त तिखट करायचं त्याच्यानुसार घ्यायचं. थोडासा कांदा लसूण मसाला होता, मीठ घेतलं. जास्त मसाल्यांचीही गरज पडत नाही. एवढ्या मसाल्यात ही भाजी खूप छान होते. आणि नंतर असा मिक्स करून घेते सगळा मसाला. काही त्याला परतत वगैरे बसायचं नाही. आणि नंतर त्यात कोथिंबीर घालून घेते. असा हा मसाला आपला तयार आहे. दुसरीकडे मी वांगी कापून घेते. आतमध्ये खिडकी आहे का नाही ती पाहते. आणि चांगली फ्रेश असल्यामुळे छान होती वांगी वाटत होती. ती सगळी अशी एक 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 करून मी कापून घेते. वांगं खायला खूपच छान लागतं, सगळ्यांना आवडतं, त्यामुळे म्हटलं करावं. नंतर तो मी सगळा मसाला असा वांग्यांच्या मधोमध भरून घेते. त्याच्यामध्येच सगळीकडून व्यवस्थित भरला गेला ते पाहते. माझी दीदी मध्ये मध्ये मला आवाज देत होती. ती मध्येच म्हणायची, अगं तू व्हिडिओ करते, मी विसरून जाते. म्हटले जाऊ दे. मग सगळीकडे मसाला भरून घेतला. असा हा खास म्हणजे रेसिपींसाठी नाही, मी सगळेच व्हिडिओ अपलोड करते, पण जे घरात करते तेही सांगते तुम्हाला. आणि मग कढईत तेल गरम केलं थोडंसं, जास्त तेल नाही, 1-2 छोट्या पळ्याही बास होतात. आणि मग वांगी त्यात अशी सगळी घालून घेतली. तशीच जरा झाकून त्यांना थोडी एक वाफ घ्यायची आणि नंतर असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडून. आणि तशी शिजवली तरी ती छानच लागतात, पाणी घालायची गरज पडत नाही. पण माझ्या दीदीसाठी मी थोडंसं पाणी घालते, कारण तिला जास्त ती सुक्का खात नाही, तिला रस्सा लागतो. आणि मग झाकण घालून असं हे वांगं पलटी करून घेते. सगळीकडून छान असं शिजलेलं आहे आणि पाहतच असाल किती छान झालेली आहे. प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.